काय केलं तुम्ही? परमनंट मार्कर आहे हा. आधीच आईला आजोबांचं टेन्शन आहे, त्यात हे असं लिहिलं ते लगेच पुसलंही जाणार नाही. हो पिहू, काय लिहिलंय? तुझी नवी ओळख. पिहू, पिहू काय लिहिलं सांग ना. दादा सांगा ना काय लिहिलंय. पिहू सांग ना. जाऊन आरशात तोंड बघ. अरे अविनाश, आई हसताय काय? काय चाललंय तुमचे? माणुसकीला काळीमा फासणार वागलाय तुम्ही. पण लक्षात ठेवा, एक दिवस या सगळ्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल. तुमच्या या अशा वागण्याने आणून जर काही बरं वाईट केलं ना तर तुमची काही खैर नाही. काय लिहिलंय? पिऊ सांग ना काय लिहिलंय. अगं सांग ना काय लिहिलंय, मला कळत नाही येते. असं 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 उलट दिसतंय. सांग ना काय लिहिलंय. पिहू असं नको. पिहू सांग ना बाळा काय लिहिलंय. आई प्लीज सांग ना पिहू, सांग सांग. पिहू काय लिहिलंय ते मला कळायला हवं. सांग मला. निर्लज्ज मी. निर्लज्ज मी. निर्लज्ज असं काय केलंय मी की माझ्या नवऱ्याने माझ्या कपाळावर शिक्का मारला. निर्लज्ज. मी 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 निर्लज्ज. मी कधी कुणाच्या इच्छेविरुद्ध वागले नाही. कधी या घरच्या परंपरा नियम मोडल्या नाहीत. तरी मी निर्लज्ज. निर्लज्ज. कधी कुणाशी बोलले नाही. खळखळून मन मोकळे हसले नाही. तरी मी निर्लज्ज. नेहमी घर 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 कायम घराची लाज राखली. तरी मी निर्लज्ज. एवढी वर्ष उलटून गेली तरी माईला कशाचं स्वातंत्र्य का नाहीये. तिच्या इच्छा नाही, तिच्या भावना नाहीत, तिची स्वप्न नाहीत का ग. तिने थोडं मोकळेपणाने श्वास घेतला, कधीतरी कुठला तरी निर्णय घेतला तर असं स्टॅम्प मारून टाकायचा निर्लज्ज म्हणून. हा कुठला न्याय आहे. माईच्या नशिबी नेहमी न केलेल्या चुकीची शिक्षा भोगणंच लिहिलंय का.
काय वागतोयस तू हे अविनाश? बायको आहे तुझी ती. प्रेम करून लग्न करून तूच घरात घेऊन आलास ना तिला. कशासाठी हे असं वागवायला? अरे लग्न आधीपासून तुला माहित होतं ना तिच्या घरच्यांचा तुमच्या प्रेमाला विरोध आहे. का केलंस तू हे लग्न? हे नातं जर तू जोडलंच नसतंस ना तर 4 दिवस बिचारी रडली असती प्रेमासाठी. पण दुसरीकडे लग्न करून निदान ती सुखी तरी झाली असती. ह्या घरात आल्यापासून ती एक दिवस असा गेला नाहीये की तू तिचा मानसिक छळ केला नाहीयेस. तुझ्यावर असलेल्या प्रेमासाठी रोज तिळतिळ मरतीये रे ती. आपण शिकली सवरलेली लोक आहे अविनाश, त्याचा काय उपयोग आहे? संस्कार, सुसंस्कृतपणा, सभ्यपणा हा फक्त बायकांनी सांभाळायचा. नवरा आहेस म्हणून तू कसंही वागायचंस. अभि अरे तुझ्या वागण्याचा बोलण्याचा प्रथमवर काय परिणाम होत असेल, त्याच्यावर काय संस्कार होत असतील याचा विचार केलायस तू? तू आवीला बोलू नकोस. तो वागतोय ते बरोबर आहे. बायकोला टाचेखाली ठेवलं पाहिजे. अच्छा, म्हणजे बाबा जर तुझ्याशी असं वागले असते तर ते चाललं असतं का? अरे ही सीमा अनुवर होणारा छळ नेहमी एन्जॉय करते. सीमा, मी तुझ्याशी असं वागू? राहशील तू माझ्या बरोबर? पुढच्या क्षणाला संसार मोडून निघून जाशील. तुम्ही बायका असून सुद्धा एका बाईचं दुःख समजू शकत नाही. ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे हे लक्षात ठेवा. आज जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलीचे तळतळाट घेतले ना तर उद्या तुमच्या मुलीवर सुद्धा अशी वेळ येऊ शकते. कर्म आपला फेरा पुरा करतं हे लक्षात ठेवा. माझ्या मुलीला मी अशा ठिकाणी देणारच नाही जिथे तिचे हाल होत.